इथे फोर्स अवे फ्रॉम आणि टुवर्डचे आपल्याकडे इथे फोर्स बघा. हा अवे फ्रॉम असल्यामुळे आपण साइन प्लस प्लसच ठेवलं फर्स्ट क्वाड्रंट नुसार. हा टुवर्ड गेल्यामुळे आपण काय केलं, डायरेक्शन आपल्याला फोर्थ क्वाड्रंट दाखवतोय म्हणून बघा आपण इथे फोर्थ क्वाड्रंटची आपण साइन घेतलेली. आलं लक्षात. थर्ड क्वाड्रंट मध्ये बघा इथे अवे फ्रॉमच आहे म्हणून आपण साइन थर्ड क्वाड्रंटचीच ठेवलेली. ह्या डायरेक्शनला बघा आता हा 270 अँगल होता, हा सुद्धा कुठे चाललेला आहे, अपवर्ड डायरेक्शनला चाललाय म्हणजे हा पण टुवर्डचाच आहे. याची पण आपल्याला साइन नंतर चेंज करून घ्यावे लागतील. तर बघा आपल्याला इथे सुद्धा रिझल्टंटच फाइंड आउट करायचा आहे. तर बघा सगळ्यात पहिले समेशन ऑफ एफ एक्स ला बघा 300 cos 0 आलं लक्षात. पुढे बघा प्लस 400 cos 30. या डायरेक्शनला बघा टुवर्ड चाललाय, याचं साइन आहे प्लस 600 cos 50. त्यानंतर बघा अवे फ्रॉम आहे थर्ड क्वाड्रंट नुसार कॉसचं साइन आपल्याला मायनस घ्यावं लागणार आहे. तिथे बघा 1200 cos 65 आलं लक्षात. याचं बघा याची डायरेक्शन आता आपल्याकडे वरती चाललेली आहे, मी तर प्लस घेऊ 800 cos 270 कारण तो 270 चा अँगल होता. तर आता लक्षात घ्या, याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 300 cos 0 प्लस 400 cos 30 प्लस 600 cos 50 minus 1200 cos 65 plus 800 cos 270. तर बघा अशा पद्धतीने याचा आन्सर आहे आपल्याकडे 524.94 न्यूटन. बघा हा समेशन ऑफ एफ एक्स आपल्याकडे आलेला आहे. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे समेशन ऑफ एफ वाय. एफ वाय मध्ये काय करायचंय, कॉसच्या ठिकाणी आपल्याला फक्त साइन घ्यायचं आहे आणि क्वाड्रंट नुसार फक्त आपल्याला साइन चेंज करायची. तर बघा या ठिकाणी परत 300 sin 0 या ऍक्सिस साठी इथे बघा फर्स्ट क्वाड्रंटला साइन पॉझिटिव्ह असणार आहे म्हणून 400 sin 30. नेक्स्ट डायरेक्शनला बघा 4 चे आपल्याला साइन घेणे दिले, मायनस साइन घ्यावा लागणार आहे मायनस 600 sin 50. त्यानंतर बघा थर्ड क्वाड्रंट मध्ये सुद्धा साइन हा निगेटिव्हच आहे म्हणून मायनस 1200 sin 65. त्यानंतर बघा याची डायरेक्शन आहे ती अपवर्डला चाललेली आहे, तो टुवर्ड आहे म्हणजे याचे साइन तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यावा लागणार आहे 800 sin 270 किंवा डायरेक्ट 800 लिहिलं तरी मला चालणार आहे. आता लक्षात घ्या, याचं आपण आता कॅल्क्युलेशन करून घेऊ. बघा 300 sin 0 प्लस 400 sin 30 मायनस 600 sin 50 मायनस 1200 sin 65 आणि प्लस जे शेवटचे आपल्याकडे आहे ते 800 आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपले याचा आन्सर निघते -547.1 न्यूटन. तर बघा हा झाला आपल्याकडे समेशन ऑफ एफ वाय. काय करायचं आता रिझल्टंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती, अंडर रूट समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर. इथं आता फॉर्म्युलेमध्ये आपण व्हॅल्यू पुट अप करू. तर लक्षात घ्या याची व्हॅल्यू आपल्याकडे 524.94 त्याचा स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय मायनस 547.1 त्याचा स्क्वेअर. आता लक्षात घ्या रिझल्टंट करा 524.94 चा स्क्वेअर प्लस निगेटिव्हचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह मध्ये देणार आहे, डायरेक्टली तुम्ही स्क्वेअर केला तरी चालणार आहे. 547.1 त्याचा स्क्वेअर रूट असल्यामुळे रूट आन्सर रिझल्टंट आपल्याकडे निघतोय 758.121 करून टाकू. हा तुमच्याकडे झाला रिझल्टंट. डायरेक्शन कशी काढणार, डायरेक्शनचा फॉर्म्युला थीटा इज इक्वल टू tan इनवर्स समेशन ऑफ एफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ एक्स. लक्षात घ्या आता फक्त फॉर्म्युलेमध्ये आता व्हॅल्यू आपण पुट अप करू. आता समेशन ऑफ एफ वाय किती आपल्याकडे घेता, डायरेक्ट पॉझिटिव्ह मध्येच घेऊन टाका 547.1 डिवाइड बाय समेशन ऑफ एफ एक्स 524.94. तर बघा डायरेक्शन आपण चेक काढून घेऊ.
547.1 डिवाइड बाय 524.94 आणि त्याला tan इनवर्स. बघा आपल्याकडे डायरेक्शन निघते ती डायरेक्शन आहे आपल्याकडे 46.18. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे टूवर्ड म्हणा अवे फ्रॉम म्हणा तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल हे सॉल्व्ह करायचे आहे. एक्झाम्पल बघा थर्ड एक्झाम्पल आपला इथे गिवन डायग्राम नाहीये तर बघा दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार आपण आता डायग्राम काढू. बघा द फॉलोइंग ऍट द 30 डिग्री टुवर्ड द नॉर्थ ऑफ ईस्ट आहे. बघा आता कसं हा पहिला दुसरा तिसरा चौथा तर आपण आता कसं करू पहिले क्वाड्रंट काढून घ्या त्याच्यावरती आपण डायरेक्शन काढून घेऊ. बघा इकडे आहे ईस्ट वेस्ट अपवर्डला नॉर्थ आणि साऊथ. बघा ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ या डायरेक्शन नुसार बघा पहिली केस काय सांगितलं फॉलोइंग ऍट 30 डिग्री टुवर्ड नॉर्थ ऑफ ईस्ट. नॉर्थ ऑफ ईस्ट म्हणजे ईस्ट कडे अँगल ईस्टच्या ऍक्सिसला आपल्याला अँगल करायचा आहे. कितीचा आहे तो 30 डिग्रीचा आहे आणि आपल्याला फोर्स किती दिलेला आहे तिथं तर लक्षात ठेवा त्या साईडचा आपल्याला जो काही फोर्स आहे तो आहे 20 न्यूटनचा. किती न्यूटनचा आहे तो 20 न्यूटनचा आपल्याकडे इथे फोर्स आहे. तर पुढे बघा त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे 25 न्यूटन टुवर्ड द नॉर्थ. नॉर्थला डायरेक्ट तुम्हाला काय दिला इथं 25 न्यूटनचा हा एक फोर्स तुम्हाला इथे दिलेला आहे. पुढे बघा थर्ड केस आहे आपल्याकडे 30 न्यूटन टुवर्ड नॉर्थ ऑफ वेस्ट. नॉर्थ कडून वेस्ट कडे इथे अँगल याचा तुम्हाला इथे अँगल करायचा आहे तो अँगल तुम्हाला दिलेला नाही. याचा अर्थ दोन पार्ट मध्ये तो डिवाइड होतोय. याचा अर्थ तो 90 चा क्वाड्रंट नुसार तो आपण त्याला 45 करू शकतो. आता लक्षात घ्या याचा आपल्याकडे किती आहे फोर्स 30 न्यूटन नॉर्थ ऑफ वेस्ट. लक्षात घ्या फोर्स आपल्याकडे 35 न्यूटन तुम्हाला दिला इन्क्लाइंड ऍट 40 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट. साऊथ कडून वेस्ट कडे तुम्हाला अँगल करायचा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तो दिला आहे 40 डिग्रीचा अँगल आहे आणि त्याची जो काही त्याचा जो फोर्स आहे तो आपल्याकडे आहे 35 न्यूटन. तर बघा अशा पद्धतीने आपण हे डायग्राम बनवून घेतली. खूप सोपे असते फक्त न्यूमरिकल व्यवस्थित रीड करा आणि दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार फक्त डायग्राम बनवण्याचा प्रयत्न करा. बघा क्वाड्रंट तुम्हाला माहिती सगळे अवे फ्रॉम द आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. पहिल्या क्वाड्रंट मध्ये प्लस प्लसचा साइन असतं दुसरा क्वाड्रंट आपला मायनस प्लसचा असतो आणि तिसरा क्वाड्रंट आपला मायनस मायनसचा असतो. इथे बघा पहिला साइन आहे कॉसचा दुसरा साइन. पहिला इथे साइन आहे आपला कॉस दुसरा साइन. इथे पण पहिला कॉस आणि दुसरा साइन. बघा अशा पद्धतीने हे करून घ्या म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. कारण इथे साइन जरी चुकलं तरी तुमचं न्यूमरिकल इथे चुकू शकतो. तर म्हणून असं व्यवस्थितरित्या डायग्राम काढून व्यवस्थित साइन व्यवस्थित देऊन सगळ्या गोष्टी करायच्या नंतर आपण न्यूमरिकलला सुरुवात करू. बघा सगळ्यात पहिले काय करा समेशन ऑफ एफ एक्स. हे तुम्हाला माहिती आहे समेशन ऑफ एफ एक्स कसा निघतो तर बघा हा 20 तुम्हाला दिलाय म्हणजे 20 कॉस अँगल कितीचा आहे 30. हे तुम्हाला आता कळालंच आहे. एफ एक्स मध्ये आपण काय करतो कॉस घेत असतो. तर लक्षात घ्या हा आपल्याकडे आलेला आहे 20 कॉस 30. चला पुढे बघा डायरेक्ट ऍक्सिस वरती बघा 90 वरती तो म्हणून 25 कॉस 90. पुढचा फोर्स बघा 30 कॉस कितीचा अँगल येतो 45. पुढच्या डायरेक्शनला बघा मायनस फोर्स कितीचा आहे 35 कॉस तिथे अँगल तुम्हाला दिला आहे 40. चला आपण आता काय करू इथं समेशन ऑफ एफ एक्स. समेशन ऑफ एफ एक्स आपण कॅल्क्युलेशन करू. बघा 20 cos 30 plus 25 cos 90 plus 30 cos 45 minus 35 cos 40. बघा याचा जो काय आपल्याकडे आन्सर आला 11.72 न्यूटन हा आपल्याकडे निघाला समेशन ऑफ एफ एक्स. आता आपण काय करायचं आहे समेशन ऑफ एफ वाय. एफ वाय मध्ये सगळं तेच राहील साइन चेंज होतील आणि कॉसच्या जागेवरती आपलं साइन. तर लक्षात घ्या पुन्हा परत 200 साइन अँगल 30 इथे बघा प्लस 25 साइन 90 इथे बघा सेकंड क्वाड्रंट प्लस साइन साइन साठी प्लस 13 साइन 45. थर्ड क्वाड्रंटला सुद्धा मायनस 35 साइन 40. तर बघा याचं कॅल्क्युलेशन करा समेशन ऑफ एफ वाय साठी 20 साइन 30 प्लस
25 sin 90 प्लस 30 sin 45 मायनस 35 sin 40. तर बघा समेशन ऑफ Fy जो आहे तो आपल्याकडे निघतोय 33.71 न्यूटन. बघा समेशन ऑफ Fx झाला, समेशन ऑफ y झाला. आपण आता काय करायचंय, रिझल्टंट काढून घ्या. रिझल्टंटचा तुम्हाला आता फॉर्म्युला माहिती आहे, समेशन ऑफ Fx स्क्वेअर प्लस समेशन ऑफ Fy स्क्वेअर. आता मी काय करतो, डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करतो. बघा समेशन ऑफ Fx स्क्वेअर आपल्याकडे आहे 11.72 त्याचा स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर आपल्याकडे Fy ची व्हॅल्यू आहे 33.71. ती व्हॅल्यू पुटअप करा, 33.71 त्याचा स्क्वेअर. बघा रिझल्टंट आपण काढून घेऊ, म्हणजे समेशन ऑफ Fx स्क्वेअर प्लस समेशन ऑफ Fy स्क्वेअर. तर बघा 11.72 चा स्क्वेअर प्लस 33.71 स्क्वेअर रूट आन्सर. रिझल्टंट आपल्याकडे निघतो आहे, डायरेक्ट रिझल्टंट काढून घ्या. बघा रिझल्टंट आहे 35.68 न्यूटन. त्यानंतर डायरेक्शन काढू. डायरेक्शनचा फॉर्म्युला तुम्हाला कळाला आहे, थीटा इज इक्वल टू tan इनवर्स समेशन ऑफ Fy डिवाइड बाय समेशन ऑफ Fx. तर बघा tan इनवर्स समेशन ऑफ Fy 33.71 डिवाइड बाय 11.72. बघा थीटा इज इक्वल टू 33.71 डिवाइड बाय 11.72 त्याला tan इनवर्स. अरे आन्सरला tan इनवर्स आन्सर. तर आपल्याकडे डायरेक्शन जी निघाली आहे ती आहे 70.82 डिग्री. बघा अशा पद्धतीने तर 4 मार्क मिळतात. म्हणून न्यूमेरिकल व्यवस्थित रीड करा, त्याच्यानुसार डायग्राम काढा, साइन व्यवस्थित द्या.